हे आहेत माझे फॉलोअर भालेराव काका आणि त्यांची फॅमिली. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून माझी कुस्ती घेतली होती शिरपूर जैन वाशिम येथे. कुस्तीला टाईम होता आणि प्रॅक्टिसचा टाईम झाल्यामुळे मी तिथल्याच एका तालमीत व्यायाम करण्यासाठी गेले. खूप दिवसानंतर असाच मातीत सराव केला. इथल्या वस्तादांचं खूप कौतुक वाटलं मला, कारण जास्त करून मुलांच्या तालमीत मुलींना येऊन देत नाहीत. पण त्यांनी लगेच मला चावी आणून दिली, तालीम उघडून दिली व्यायाम करायला. मुलगा असला मुलगी असली तरी दोन्ही पैलवानच आहेत, भेदभाव नसायलाच पाहिजे. आयोजकांना विनंती करून मी कुस्ती माझी लवकर घ्यायला लावली. तरी पण 9 वाजून गेलते. आम्ही दोघीच मुली असल्यामुळे आम्हाला रिटर्न पण लवकर यायचं होतं. ट्रॅव्हल्स होती 11 वाजता. खूप छान वाटलं. विदर्भातही आता असे चांगले मैदान व्हायला लागले आहेत. मला पण एवढ्या लांबून कुस्तीसाठी आमंत्रित केलं आहे. आजच्या कुस्ती मैदानचे निवेदक होते धनाजी मदने सर. त्यांनी माझं खूप कौतुक केलं आणि लाईव्ह होतं ज्ञानेश्वर आसवले सरांचं. आता मी व्हिडिओमध्ये जास्त कोणाचं नाव घेत नाही, कारण नाव चुकल्यानंतर रिटर्न फोन येतात, आमचं नाव चुकलं आहे, मला डबल व्हिडिओ बनावा लागतो. मागच्या मैदानात असंच झालं. पैसे मला कुस्ती खेळण्याचे मिळतात, व्हिडिओ बनवण्याचे नाही किंवा कोणाचे नाव घ्यायचे. मी माझ्या स्वमताने अनुभव शेअर करत असते. आणि आजचं मैदान खरंच खूप छान होतं. फक्त लांबून आलेल्या पैलवानांची लवकर कुस्ती घेत जावा, त्यानंतर आम्हाला पण माघारी 500-700 किलोमीटर यायचं असतं. आलेल्या प्रेक्षकांचं, आयोजकांचं आणि ज्यांनी माझी कुस्ती घेतली, स्पॉन्सर केली, त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि खास करून गोविंद काका भालेराव यांचं मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच नवीन सुंदर छान व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.